हॅलो, नमस्कार मैत्रिणो. मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला इथे हुकपट्टी आणि आयपट्टी कशी लावायची ही दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. इथे आपल्याला फ्रंट पार्टची कटिंग करून इथे स्टिचिंग करून घेतली आहे. आता आपल्याला इथे हुकपट्टी आणि आयपट्टी लावायची आहे. सर्वात आधी तर आपल्याला जे आपले गळ्याच्या साईडने आणि खालच्या साईडने आपले खालीवर झाला असेल ना, ते आपल्याला बरोबर करून इथे जॉईंट करून घ्यायचं आहे. इथे माझे दोन्ही पार्ट हे समोरासमोर ठेवून घेतले आहेत आणि दोन्ही पार्ट हे सारखेच आलेले आहेत. कुठेही कोणताही पार्ट कमी जास्त झालेला नाही आहे. आता मी अशा पद्धतीने हुकपट्टी आणि आयपट्टीसाठी 2 पट्ट्या कट करून घेतल्या आहेत. हुकपट्टीची पट्टी इथे मी 1.5 इंचाची घेतलेली आहे आणि ही पट्टी मी 2.25 इंचाची घेतलेली आहे. इथे पाहू शकता तुम्ही 1.5 इंचाची एक पट्टी आणि ही पट्टी मी 2.25 इंचाची घेतलेली आहे. ही पट्टी मी डबल फोल्ड करून अशा पद्धतीने दुमडून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता तिथे डबल फोल्ड पट्टी घेतलेली आहे. आता ही पट्टी आपल्याला डाव्या साईडवरती हुकपट्टी लावायची असते आणि उजव्या साईडवरती आयपट्टी लावायची असते. नेहमी आपल्याला आयपट्टी ही खालच्या साईडने करून घ्यायची आहे आणि हुकपट्टी ही अशा पद्धतीने दोन्ही पट्ट्या ठेवून घ्यायच्या आहेत. आता इथे डाव्या साईडवरती आपल्याला हुकपट्टी लावायची आहे. त्यासाठी आपल्याला ब्लाऊज हे पलटून घ्यायचं नाही आहे. आपल्याला ब्लाऊजच्या वरती ही क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे. जी आपल्या ब्लाऊजची सरळ साईड आहे ना, त्यावरती आपल्याला 1/2 इंचाचं मार्जिन देऊन इथे आपल्याला हुकपट्टी लावायची आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी 1/2 इंचाचं मार्जिन देऊन इथे वरच्या साईडने हुकपट्टी लावून घेत आहे. आता ही पट्टी आपल्याला खालच्या साईडला फोल्ड करायची असते. त्यासाठी आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. एकदम कडेने ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता दाबटीप देऊन झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं वरचं कापड आहे ना, ते आपल्याला कट करायचं आहे. थोडंसं अर्धा इंच दोन्ही साईडला आपल्याला इथे तसंच ठेवायचं आहे. कारण का इथे आपल्याला दोन्ही साईडला फिनिशिंग द्यायची आहे. त्यासाठी आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे. पट्टीला हे बघा मी अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून घेते. मग ह्यावरती आपल्याला शिलाई करायची आहे. शिलाई केल्याने इथे कुठेही खालीवर होणार नाही आहे. एकदम प्रॉपर अशी आपली हुकपट्टी लागणार आहे. त्यासाठी मी थोडंसं अशा पद्धतीने अर्धा इंचाचा एक्स्ट्रा ठेवून खालच्या साईडने फोल्ड करून घेऊन लगेचच शिलाई करून घेते. आता आपल्याला इथे अशा पद्धतीने एक फोल्ड करायचं आहे. मग दुसऱ्यांदा फोल्ड करून ही पट्टी आपल्याला पलटून घ्यायची आहे. एकदम ब्लाऊजला अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात. आता मी ही घडी घालून घेतलेली आहे. इथे मी डबल घडी घातलेली आहे आणि ब्लाऊज पूर्ण आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे. एकदम पट्टी आपल्याला सगळी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि मग कडेने शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे एकदम कडेला आपल्याला शिलाई करायची आहे. सर्वात आधी कडेला शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपण खालच्या साईडला अगोदरच फोल्ड केलं होतं, त्यामुळे आता आपल्याला फोल्ड करायची काही गरज नाही आहे. आता आपण तिथून सुद्धा खालच्या साईडने सुद्धा अशा पद्धतीने एक शिलाई थोडीशी लावून घेऊया. मग आपल्याला तशीच वर शिलाई करायची आहे. आडवी शिलाई झाल्यानंतर आता आपल्याला स्ट्रेट अशी वर शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे आपली हुकपट्टी ही तयार होत आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने हुकपट्टी लावून घ्यायची आहे. एकदम फिनिशिंगने आपली इथे पट्टी तयार होते. कुठेही कपडा खालीवर होणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला अगोदर कपडा हा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. खालीवर झाला असेल तर तो लगेचच कट करायचा आहे. आता इथे दोन्ही साईडला एकदम खालच्या आणि वरच्या साईडला आपली पट्टी ही एकदम फिनिशिंगने तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात बघा आपल्या पट्टीला हे किती छान मस्त असा लुक आलेला आहे. कुठेही कमी जास्त झालेली नाही. एकदम प्रॉपर अशी आपली हुकपट्टी लावून झालेली आहे. ह्या साईडने आपल्याला आता हुक लावायचे आहेत. मी हुक आता जिथे लावलेले नाही आहेत.
आता इथे आपल्याला आयपट्टी ही तयार करायची आहे. आयपट्टी तयार करण्यासाठी आपल्याला हे ब्लाऊज खालच्या साईडवरती म्हणजेच उलटं करून घ्यायचं आहे आणि त्यावरती पाव इंचाचं मार्जिन देऊन त्याच पद्धतीने आपल्याला ही पट्टी स्टिच करून घ्यायची आहे. एवढंच आहे की इथे आपल्याला ही पट्टी खालच्या साईडने जॉईंट करून वरच्या साईडला पलटून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला ह्यावरती आणखी एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप दिल्याने आपली पट्टी ही व्यवस्थित लागेल ह्यासाठी तुम्हाला सुद्धा इथे लगेचच दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि खालच्या साईडने आणि वरच्या साईडने थोडंसं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात मी अर्धा इंच एक्स्ट्राचं ठेवून बाकीचं कट करून घेत आहे. दोन्ही साईडला सेमच प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि मग हे आतमध्ये फोल्ड करून आपल्याला इथे एक शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली इथे पट्टी ही एकदम मस्त अशी तयार होणार आहे. इथे आपल्याला अर्धा इंचाची पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि शिवून घ्यायची आहे. खालची सुद्धा सेम त्याच पद्धतीने अर्धा इंचाची पट्टी फोल्ड करून घेऊन तिला सुद्धा स्टिच करून घ्यायची आहे. आता ही पट्टी वरच्या साईडने फोल्ड करून कडेने शिलाई लावून घ्यायची आहे. इथे आपल्याला एकदम कडेला शिलाई द्यायची आहे आणि खालच्या साईडला सुद्धा थोडीशी शिलाई देऊन आणखी पुन्हा कडेने शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी आयपट्टीला केलेले नाही आहेत. आता इथे आपली आयपट्टी सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंगने तयार झालेली आहे. दोन्ही पट्ट्या आपल्या मस्त अशा तयार झाल्या आहेत. तुम्ही पाहू शकतात कोणतीही पट्टी आपली खालीवरी झालेली नाही आणि प्रॉपर फिनिशिंगने इथे दोन्ही पट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या दोन्ही पट्ट्या आपल्या व्यवस्थित तयार करून झालेल्या आहेत. इथे आपले पार्ट कुठेही कमी जास्त झाले नाहीत. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल